डॉक्टर यशवंत चावरे यांचे मनोगत. साक्षीदार नंबर 5 डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बॅरिस्टर यांचा सरतपास. तारीख 20 रोजी 8 वाजता सभेला सुरुवात झाली व 11:11 वाजता आटोपली. नंतर चवदार तळ्यावर पाणी पिऊन माझे बरोबर उतरलेल्या मित्रांसह मी सुमारे 1 वाजता डाक बंगल्यावर पोचलो. जेवल्यावर गप्पा मारीत बसलो असता दोहोचे सुमारास फौजदार आले. देवळात आम्ही शिरणार नाही असे लोकांना सांगा, असे मी त्यांना सांगितले व एका जमेदारास आमच्या लोकांकडे पाठविले. नंतर गावात काय झाले ते माहीत नाही. पुढे 3-4चे दरम्यान मामलेदार व इन्स्पेक्टर आले व आम्ही देवळाचे कोपऱ्यावर आलो. तो शिवाजी महाराज की जय, गांधी महाराज की जय अशी ओरड झाली. देवळात 500 लोक असतील. आमच्या आजूबाजूला दगड मारण्यास सुरुवात केली. एक दगड इन्स्पेक्टर यांना लागला. आम्हाला तिठ्यावर लोकांनी अडविले. चुनीलाल व डिंगणकर म्हणाले, तुम्ही चवदार तळ्यावर पाणी पिण्याचा अतिक्रम का केला? मी अतिक्रम केला नाही असे म्हटले व म्युन्सिपाल्टीच्या ठरावाचा वगैरे उल्लेख केला. ते म्हणाले, म्युन्सिपाल्टी म्हणजे गाव नव्हे. 5-10 मिनिटे हा वाद झाला, पण तो वाढल्यास लोक चिडतील म्हणून मी थांबविला व महार मंडळीस भेटण्याकरिता मी गेलो. चुनीलाल व डिंगणकर आमच्याबरोबर बोलत येत होते. आम्ही जात असताना महार शिरले शिरले असे एक जण ओरडला. त्याचे हातात काठी होती. त्यास पकडण्याबद्दल मी मामलेदारास सांगितले. मी महारांच्या कॅम्पात गेलो. तेथे शुकशुकाट होता. नंतर आम्ही बंगल्यावर गेलो. चुनीलाल व डिंगणकर तेथपर्यंत आमचे बरोबर आले. बंगल्यावर मला प्रथम समजले की मारामारी होऊन आमच्या लोकांना मार बसला आहे. मार बसलेल्यांना दवाखान्यात पाठविले. दिवस दुसरा दिनांक 7/1927 या दिवशी एकंदर 11 साक्षीदार झाले. साक्षीदार नंबर 6 वि. चित्रे यांचा सरतपास. 9 वाजता सभेला सुरुवात झाली व 12ला ती आटोपली. 1-1चे दरम्यान आम्ही डाक बंगल्यावर पोचलो. 2चे सुमारास सब इन्स्पेक्टर तेथे आले. पुढे तास-दीड तासाने मामलेदार व पोलीस इन्स्पेक्टर आले. त्यांच्याबरोबर तिठ्यावर आलो तेव्हा दगड आले व एक दगड पोलीस इन्स्पेक्टरला लागल्याचे त्यांनी सांगितले. चुनीलाल व डिंगणकर यांचे व डॉक्टर आंबेडकरांचे भाषण झाले. चुनीलाल लोकांना गप्प राहण्यास सांगताना ऐकले. डिंगणकरांच्या डॉक्टर आंबेडकरांशी चाललेल्या भाषणाचा वाईट परिणाम लोकांवर झालेला दिसला. चुनीलालच्या बोलण्याचा तसा दिसला नाही. साक्षीदार नंबर 7 सी. ना. शिवतरकर यांनी सरतपासात चुनीलाल व डिंगणकर यांचा आंबेडकरांशी झालेला संवाद वगैरे हकीकत सांगितले. साक्षीदार नंबर 8 स. बा. ओक यांच्या सरतपासात सांगितले की फौजदारांचे सांगण्यावरून आपण मामलेदारांना बोलावण्याला गेलेल्याचे पण आपली त्यांची प्रत्यक्ष भेट न झाल्याचे सांगितले. फौजदार देवळात आले ते युनिफॉर्ममध्ये नव्हते व एकटेच होते असेही त्यांच्या साक्षीत बाहेर आले. साक्षीदार नंबर 9 भानुदास चांभार याने सरतपासात सांगितले की आरोपी नंबर 1 व 2 यांनी आपल्याला व राजभोज आणि आपला नोकर शुदू यास मारल्याचे सांगितले. साक्षीदार नंबर 10 ग. पा. दाभाडे हा पूर्वी पोलिसाला कबूल केलेल्या गोष्टीबद्दल कानावर हात ठेवू लागल्यामुळे फिर्यादीतर्फे त्याची उलट तपासणी करण्याची परवानगी देण्यात आली. हा साक्षीदार खोटे बोलत असल्याविषयीचा आपला ग्रह कोर्टाने बोलून दाखविला. साक्षीदार नंबर 11 विश्राम चांभार, नंबर 12 रामा चांभार, नंबर 13 शुदू चांभार, नंबर 14 देहू महार, नंबर 15 शिवा महार व नंबर 16 गोपाळ महार यांनी आपल्या साक्षीत आपल्यास मार बसल्याचे सांगितले. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.